महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना उबाठा, पवार आणि काँग्रेसी महाराष्ट्रातून विकासाचे प्रकल्प गुजरातला गेले असा खोटा नॅरेटिव्ह बनवू पाहतायत. मात्र त्याला हवा देण्याचं काम टेलिप्रॉम्प्टरवर बातम्या वाचून दाखवणारे काही पाकिटजीवी अँकर करताना दिसतायत. हे तेच HMV आहेत ज्यांनी लोकसभेला संविधान खतरे में है असा खोटा आभास निर्माण केला होता आणि आता काकांकडून सुपारी घेऊन महाराष्ट्रातील उद्योग गुजरातने पळवले असा खोटा प्रचार हे लोक करतायत. त्यामुळे या विषयाचे फॅक्ट चेक करूया. फॅक्ट नंबर 1, सप्टेंबर 2021 मध्ये टाटा एअरबस प्रकल्पाचा MOU साईन झाला. त्यावेळी ही गोष्ट स्वर्गीय रतनजी टाटा यांनी 24 सप्टेंबर 2021 रोजी ट्विट करून कळवली. महत्वाचा मुद्दा म्हणजे MOU तेव्हाच साईन होतो जेव्हा प्रकल्पाचं ठिकाण ठरलेलं असतं. म्हणजे सप्टेंबर 2021 मध्ये हा प्रकल्प कुठे पूर्णत्वास येणार हे टाटांनी आधीच ठरवलं होतं. शिवाय या प्रकल्पासाठी गुजरात आणि उत्तर प्रदेशचा विचार सुरू आहे अशा बातम्या दैनिक जागरण सहित अनेक माध्यमांनी दिलेल्या आहेत. आता महत्वाचा मुद्दा, 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 या कालावधीत महाराष्ट्रात महायुती नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मविया सरकार अस्तित्वात होतं. म्हणजेच टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेला त्याच्या 2 वर्ष आधी आणि नंतर महाराष्ट्रात मवियाची सत्ता होती. मुळात टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस 2019 पर्यंत फॉलोअप घेत होते. मात्र त्यानंतर सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरेंच्या उदासीन स्वभावामुळे टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. फॅक्ट चेक क्रमांक 2, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि तत्कालीन मविया सरकारमधील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात प्रकल्प स्थापन करणार नसल्याची माहिती दिली होती. जी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने 7 जानेवारी 2020 रोजी केली होती. मुळात उद्धव ठाकरेंच्या ढिसाळ कारभाराला वैतागून फॉक्सकॉनने महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. फॉक्सकॉन महाराष्ट्रात येण्यास तयार होती. तळेगाव येथे जागेची पाहणी सुद्धा झाली होती. इतकंच नाही तर 13 जून 2022 रोजी ठाकरे सरकारने फॉक्सकॉनला पॅकेज जाहीर करण्याचा दिखावा केला. मात्र उच्चस्तरीय समिती आणि मंत्रिमंडळ उपसमिती यांची कुठलीही मान्यता त्याला कधीच मिळाली नव्हती. मुळात उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री काळात अशी एकही बैठक घेतलेली नव्हती. त्यामुळे फॉक्सकॉन वैतागली आणि तिने महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. उलट फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी महायुती सरकारने बरेच प्रयत्न केले होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या बेगडी कारभाराला वैतागलेल्या फॉक्सकॉनने त्यापूर्वीच सगळे सोपस्कर आटोपले होते. उद्धव ठाकरेंनी आपल्या 2.5 वर्षांच्या काळ्या राजवटीत मुंबई मेट्रो 3चे काम बंद पाडले. उद्धव ठाकरेंनी जैतापूरला विरोध केला. नाणारचा प्रकल्प बंद पाडला. बरं, ते करताना कोकणातील पर्यटन वाढ किंवा इतर रोजगार निर्मितीसाठी काहीही केलं नाही. उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी देखील काड्या घातल्या होत्या. शिवाय MTHLचे काम देखील रखडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र अर्धवट पत्रकारांना हे ठाऊक नसावं किंवा त्याकडे ते दुर्लक्ष करतायत. मुळात मवियाच्या सत्ता काळात उबाठा गटाचा कार्यकर्ता असलेला सचिन वाझे याने अंबानींसारख्या मोठ्या उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या काड्या ठेवल्या होत्या. हे तर काहीच नाही, संभाजीनगर, नाशिक, चाकण येथे उबाठा गटाचे खंडणीखोर कार्यकर्ते मालकांना त्रास देतात. अजूनही दादरसारख्या मार्केटमधून प्रत्येक दुकानातून 10 रुपयांची खंडणी ठाकरेंना द्यावी लागते अशा दबक्या आवाजात चर्चा आहेत. उद्धव ठाकरे पक्षात पैसे घेऊन पदे आणि निवडणुकीच्या तिकिटांचे वाटप करतात असाही आरोप बऱ्याचदा झालाय. विचार करा, उबाठाचा एकही उद्योग नाही तरीही वांद्रेमध्ये यांनी मातोश्री 2 उभारलं. ते कशाच्या जीवावर? सचिन वाझेंसारख्याकडून उद्योगपतींना धमकावूनच ना. त्यामुळे मवियाच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अन्यथा महाराष्ट्र रसातळाला जाईल.